नमस्कार, वुमेन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मेळघाटच्या जंगलात आजही ब्रिटिशकालीन इतिहासाची साक्ष देणारी दुर्मिळ यंत्रे उघड्यावर गंजत पडली आहे आणि आता हा ऐतिहासिक वारसा जतन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सातपुडा पर्वत रांगातील मेळघाट परिसरात तब्बल 130 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी रस्ते, बांधकाम, डाक बंगले आणि सागवान लाकूड वाहतुकीसाठी आणलेली अनेक यंत्रे आजही अस्तित्वात आहेत. यामध्ये 1887 सालचा रोड रोलर, 1907 मधील लोखंडी चाके, 1910चा अमेरिकन स्टोन क्रशर आणि 1919 मधील जॉन फॉलर अँड कंपनीचे स्टीम फ्लोविंग इंजिन याचा समावेश. ही यंत्रे आज मेळघाटातील विविध भागात उघड्यावर पडून असून काळाच्या ओघात गंजत चालली आहे. इंटॅक अमरावती चॅप्टरने आता या सर्व यंत्राचे जतन करून विंटेज ओपन म्युझियम उभारण्याची मागणी केली आहे. अभ्यासकांच्या मते ही यंत्रे केवळ लोखंडाचे तुकडे नसून मेळघाटातील अभियांत्रिकी इतिहासाची जिवंत साक्ष आहे. विशेष म्हणजे विदेशात आणि भारतातील अनेक शहरांमध्ये अशा जुन्या इंजिनाचे संग्रहालय तयार करून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर मेळघाटातही ऐतिहासिक मशीनचे संग्रहालय उभारल्यास पर्यटनाला चालना मिळेल आणि भविष्यातील पिढ्यांना इतिहास जवळून पाहण्याची संधी मिळेल. या संदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात येणार असून इंटॅक कडून पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आयोजक डॉक्टर जयंत वडतकर यांनी दिली आहे. जागतिक संग्रहालय दिवस म्हणजे इंटरनॅशनल म्युझियम डे आहे आणि या दिवसाच्या निमित्ताने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज असा पद्धतीचं निवेदन दिलं की अमरावती जिल्ह्यामध्ये एकही वस्तू संग्रहालय नाही, म्हणजे म्युझियम नाही आहे. तर अमरावती जिल्ह्यात वारसा असलेले अनेक ठिकाणं आहेत, अनेक सांस्कृतिक वारसा आहे आणि आमच्या अभ्यासात असं लक्षात आलं आहे की आम्ही इंटॅक अमरावती चॅप्टरतर्फे जे जिल्ह्याभरात वारशाचा अभ्यास करतो त्यात आम्हाला असं लक्षात आलं आहे की मेळघाटमध्ये किंवा संपूर्ण अमरावती जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ब्रिटिश काळातल्या काही वस्तू किंवा त्याच्याही पूर्वीच्या काही वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी पडून आहेत. तर त्या वस्तू जर आपण एकत्र केल्या तर त्याचं एक व्हिंटेज मशिनरी म्युझियम तयार होऊ शकते. तर ते अमरावती जिल्ह्यामध्ये तयार व्हावं अशा पद्धतीचं निवेदन आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे आणि त्या व्हिंटेज मशिनरी म्युझियम तयार करण्यासाठी आमच्या इंटॅककडून जी काही टेक्निकल माहिती आहे ती देण्याची आमची तयारी राहील. जागेची मागणी केली आहे की जागा आहे की ऑलरेडी तयार? नाही, जागेची मागणी आम्ही नाही केली आहे. आत्ता जिल्हाधिकारी सरांनी सांगितलं की हा विषय चांगला आहे, आपण याच्यावर अजून डिस्कस करू. तुम्ही आधीपूर्वी याची एक लिस्ट तयार करा संपूर्ण आणि ती लिस्ट मला पुन्हा द्या. त्यानंतर मग आपण कसं करता येईल, जागा कुठे असेल या संदर्भात आपण बोलू असं आज जिल्हाधिकारी सरांनी सांगितलं. ठीक, चालेल. अशाच घडामोडीसाठी बघत रहा वुमेन्स 24.